मिनिटं ठेवलेली मीडियम गॅसवर. तो झाकण काढून घेऊ. मस्त कलर बघा, मस्त हिरवा, एक नंबर झाले. आता आपली भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊ. चला आपली भाजी तर रेडी आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकू. मस्त भरपूरशी कोथिंबीर घेतले, वरून टाकायची. आणि आता आपण फ्रेश क्रीम टाकू. घरातली मलाई जी आपण तुपाला करतो ती. मस्त भाजी झालेली आपली. आपण गॅस बंद करू. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज बनवायची आपल्याला पालक पनीरची रेसिपी. तर चला कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो रेसिपी. तर चला तुम्हाला साहित्य दाखवतो. इकडे बघा काढून ठेवलेत. इकडे टॅमॅटो आणि कांदा चॉप करून ठेवलेत. टॅमॅटो आणि कांदा, कोथिंबीर आहे, गावठी कढीपत्ता, खडे मसाल्यामध्ये दालचिनी आहे, शहाजिरा, चक्रीफूल, काली मिरी आणि तेजपत्ता. इकडे पनीर आहे. इकडे आपला धना पावडर, अद्रक लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला, ही घरची क्रीम आहे आपला, साय असते ना ती दुधावली, आणि खडा मीठ, हळद. आणि इकडे आपले गावठी पालक आहे, ती पण आपण रफली चॉप करून घ्यायची नंतर. चला तुम्हाला साहित्याचं दाखवलंय, आता कृतीला आपण सुरुवात करूया. इकडे पूजन ठेवले, गॅसवर कढई, गॅस पण चालू केले. आता आपण तेल टाकून घेऊ. दोन डवल्या तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आता तेल गरम झाला की लगेच आपण त्याच्यात खडे मसाले टाकून घेऊ. तर चला आपला तेल गरम झालेला आहे. आता आपण खडे मसाले टाकून घेऊ. लगेचच आता आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लगेच आपण चॉप करून ठेवले कांदा, तो पण टाकून घेऊ. कांदा पूर्ण आपल्याला मारून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आपल्याला. पूर्ण कांदा मऊ पडला लगेच आपल्याला टॅमॅटो टाकून घ्यायचा. चला आपला कांदा ब्राऊन झालेला आहे मस्त. आता आपण टॅमॅटो टाकून घेऊ. टॅमॅटो पण आपल्या पूर्ण मेल्ट करून घ्यायचं. इकडे घेतले आपण पालक, आणि आता गरम पाणी ठेवले एक साईडला. आपण पालक ऍड करू आता त्याच्यात. थोडी उमवून घ्यायची आपल्याला पालक. मग पालक पूर्ण वाफवली की लगेच त्याच्यात आपण थंड पाणी ऍड करू. काढून घेतलं, थंड पाणी ऍड करायची ती आपल्याला. चला आपण गॅस बंद केला. आता गरम पाण्यातून काढले आपण, थंड पाण्यात लगेच ऍड करायची आपल्याला पालक. थंड पाण्यात का ऍड करतात, कारण की तिचा कलर जात नाही, कलर तसंच राहतं. मग आपण मिक्स करतो ना, तर मस्त हिरवाच कलर राहतो त्याच्यासाठी. आता लगेच आपण मिक्सर येऊन घेऊ, आपण पेस्ट बनवायची. चला आता आपण पालकची पेस्ट करून घेऊ. चला फायनली आपली पेस्ट रेडी झाली. आता आपण टॅमॅटो कांदा पण मेल्ट झाला मस्त. आता आपण पेस्ट टाकून घेऊ.
अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकले आपण आता. चला आता आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट पण झालेली आहे तळून. आता आपण पालकची पेस्ट टाकू रेडी केलेली. आता आपण मसाला ऍड करू. पहिले टाकायचे हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, नंतर धना पावडर. ते पण मस्त मिक्स करून घेऊ. दोन मिनिटं आता पालकला आपण शिजवून घेऊ. चला आता आपण पालक 2 मिनिटं शिजवली. आता त्याच्यानंतर आपण पनीर ऍड करू. कलर बघा मस्त आले हिरवा. पनीर ऍड करायचे आपण. त्याच्यानंतर मीठ टाकू चवीनुसार. मिक्स करून घ्यायचं आता. त्याच्यावरती आता आपण झाकण देऊ. गॅस थोडी मीडियम ठेवू. 5 मिनिटं ठेवलेली मीडियम गॅसवर. झाकण काढून घेऊ. मस्त कलर बघा मस्त हिरवा एक नंबर झाले. आता आपली भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊ. चला आपली भाजी तर रेडी आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकू. मस्त भरपूरशी कोथिंबीर घेतले वरून टाकायची. आणि आता आपण फ्रेश क्रीम टाकू. घरातली मलाई जी आपण तुपाला करतो ती. मस्त भाजी झालेली आपली. आपण गॅस बंद करू. तर चला फायनली आपली पालक पनीरची रेसिपी रेडी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.